सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे आणि आता आपण पाहतोय गौरीचं आगमन झालंय। आज पूजन होत आहे। शुभ कार्यामध्ये गणेश पूजेचे महात्म्य काय आणि श्री गणेशाच्या पूजेने शुभ कार्याची सुरुवात का करतात जाणून घेऊयात हबप क्रांतिगीता महाबळ राष्ट्रीय कीर्तनकार यांच्याकडून। नमस्कार। आपल्याकडे अनेक प्रकारच्या पूजा होतात, अनेक प्रकारच्या आरत्या होतात, अनेक प्रकारचे सण वार उत्सव साजरे केले जातात। या सगळ्या वेळेला एक विशिष्ट पद्धत आपण पाळतो की प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या सुरुवातीला गणपतीला वंदन केलं जातं। म्हणजे संत एखाद्या ग्रंथ लिहायला बसले, मनाचे श्लोक लिहायला बसले तरी ते पहिला नमस्कार गणपतीला करतात, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मग बाकी सगळं। नामदेव महाराज कृष्ण चरित्र लिहायला बसले, पण त्यात सुद्धा लंबोदरा तुझा रे शोभे शुंडा दंड करीतसे खंड दुश्चितांचे चतुर्थ आयुधे शोभदात हाती भक्ताला रक्षिती निरंतर नामदेव चरणा नमित असे। म्हणजे वर्णन करायचं आहे कृष्णाचं चरित्रामध्ये, पण त्यासाठी सुद्धा मला स्फूर्ती मिळावी आणि मला हे करता यावं यासाठी प्रार्थना करायची आहे पहिली गणपतीची। प्रत्येक ठिकाणी पहिला मान गणपती। त्याच्यासाठी एक दोन तीन गमतीच्या कथा आहेत। एकदाच म्हणे सगळ्या देवांमध्ये स्पर्धा लागली की संबंध पृथ्वी प्रदक्षिणा करून कोण पहिल्यांदा येईल। आता पृथ्वी प्रदक्षिणा, आता प्रत्येकाचा काय स्पीड सारखा असेल का? चालणं धावणं तर म्हणे आपापल्या वाहनावरून गेलं तर चालेल का? हो म्हणे चालेल। आता कोणाचं वाहन पक्षी आहे, कोणाचं वाहन काय आहे? त्या स्पर्धेला काही फारसं हे नव्हतंच, त्या स्पर्धा खरी वेगळीच होती ती। तर कोणत्याही वाहनाने जा, कोण सगळ्यात पहिलं येईल याची शर्यत लावली आहे आणि मग सगळे देव आपापल्या वाहनावरून धावत निघाले, कोणी उडत निघाले आणि असं करता करता गणपती मात्र एका जागी बसून राहिले होते, ते काही उठले नाहीत। सगळ्यांनी त्याची चेष्टा केली, तुमचा उंदीर कसा पळेल या सगळ्यांमध्ये, म्हणून तुम्ही आपलं निवांत बसला। सगळे धावून 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 दमून भागून आले आणि शंकरांना म्हणाले, सांगा आता तुम्ही काय निर्णय लागला तुमचा? ते म्हणले, निर्णय काय लागायचा आहे, गणपतीची पहिली पूजेचा मान त्याच आहे। म्हणले, असं कसं? तो तर हल्ला नाही जागेवर ना, तो बसला इथे गपचूप। आम्ही हे एवढे लांब धावून 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 आलो आपापल्या वाहनावरून आणि हा हल्ला सुद्धा नाही, मग तो त्याचा कसा पहिला क्रमांक आला? आणि पहिलं त्याला ते म्हणले, तो बाहेर तुमच्या बरोबर धावायला गेला नाही, पण तो जागेवरनं उठला। पार्वतीला म्हणला, आई जरा तू त्या बाबांच्या शेजारी येऊन बस। ती म्हणली, मी कशाला? बस ग, सांगतो तुला नंतर। आणि म्हणून पार्वतीला शंकरांच्या जवळ आणली आणि त्यांच्या भोवती 3 प्रदक्षिणा घातल्या। झालं, संपलं, पृथ्वी प्रदक्षिणा झाली। ते म्हणले, असं कसं चालेल? एवढी शीच आहे का तुझी पृथ्वी? तर हो, माझी आई पृथ्वी आहे आणि वडील साक्षात परमेश्वर आहे, या दोघांच्या शिवाय काय शिल्लक उरतं? त्यामुळे मी त्या दोघांना प्रदक्षिणा घातली, ती पृथ्वी प्रदक्षिणापेक्षा मोठी झाली। सगळे देव आश्चर्य करायला लागले, आम्हाला काही हे कसं सुचलं नाही, तुला कसं सुचलं? तो म्हणलं की परीक्षा खरी धावायची नव्हतीच, परीक्षा होती बुद्धिमत्तेची, की आपल्या आई वडिलांना इतकं पूज्य दुसरं कोणीही नाही आणि म्हणून त्यांना प्रदक्षिणा घातली, ही पृथ्वी प्रदक्षिणा। आई वडिलांजवळ त्यांचा जो अनुभवाचा साठा आहे तो तुम्ही शिकलात तर बाकी जगाचा अनुभव घेण्याची गरज पडत नाही। तर तो अनुभव मिळाला पाहिजे, आई वडिलांच्या अनुभवाचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे।
वडिलांना असं नाही म्हणायचं तुम्हाला काही कळत नाही आता जमाना बदललाय असं नाही म्हणायचं. वडिलांचाही मान राखता आला पाहिजे, आईचाही मान राखता आला पाहिजे, त्यांचा अनुभव घेता आला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या अनुभवातून शहाणं होता आलं पाहिजे. म्हणजे ती पृथ्वी प्रदक्षिणा झाली. सगळे देव आपले आपापली वाहनं घेऊन जोर जोरात धावत सुटले. ते म्हणले आधी तुम्हाला मुळातच कळलं नाही की ही परीक्षा कसली आहे. मुळातच ही पळण्याची परीक्षा नाहीच आहे, ही तुमच्या ज्ञानाची परीक्षा आहे. तिथे तुम्ही पळत सुटलात, तिथे हारलात. पळत सुटलात, धावत सुटलात आणि म्हणून त्याला आद्य पूजेचा मान मिळाला. म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या सुरुवातीला आद्य पूजा त्याची करायची आणि म्हणून गणपतीला त्याच्या बुद्धिमत्तेसाठी आद्य पूजेचा मान मिळाला आहे. म्हणून प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणपतीचं पूजन करायचं अशी पद्धत आहे. नमस्कार.